त्याचप्रमाणे आजही साजरा करत आहोत. 6 जानेवारी हे आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र काढलं ते दर्पण. आणि त्यातून इंग्रजांच्या काळात, ब्रिटिश काळात जे काही अन्याय होत होता, सतीप्रथा असेल, अन्य काही गोष्टी ज्या अन्याय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पत्रकारिता चालू केली. आणि त्यांचं जन्मतारीख पण तीच आहे. आणि त्यांची त्या जन्मदिवसानिमित्त सरकारने हा पत्रकार दिन आयोजित केला. मी सर्व पत्रकारांचं मंडणगड तालुक्याच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि आमचे कार्यालयामध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची अभिवादन केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये पत्रकारिता सुरू झाली, त्यांचं आपण आज या ठिकाणी स्मरण करतोय. मुळात आपण स्थानिक लेवलला बोलायचं म्हटलं तर मंडणगड तालुका आपला तसा ग्रामीण भाग आहे. आणि या पत्रकारितेमध्ये ग्रामीण पत्रकारिता अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण ग्रामीण भागातील समस्या असतील, प्रश्न आहेत, या पत्रकारितेच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय स्तरापर्यंत मांडत असतो. आणि त्या माध्यमातून ग्रामीण जो भाग आहे त्याला आपण विकासाच्या प्रक्रियेमध्ये, त्या प्रवाहामध्ये सामील करून घेण्याचा आणि पत्रकार प्रामुख्याने या समस्या आणि प्रश्न मांडून ही भूमिका आणि कर्तव्य त्या ठिकाणी पार पडत असतो. मंडणगड तालुक्यामध्ये आम्ही सगळे पत्रकार आपापल्या वतीने जे ज्या माध्यमात काम करतात, ज्या समूहात काम करतात, त्या ठिकाणी निष्ठेने, कर्तव्याने त्या ठिकाणी आमची जबाबदारी आम्ही पार पाडतोय. आता जोशी साहेब म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी मंडणगडमध्ये मीडियाचं, प्रसारमाध्यमांचं महत्त्व जाणणारे काही मोजकेच लोक आहेत. काही शैक्षणिक संकुलात आजचा एक मुंडे महाविद्यालयामध्ये कार्यक्रम झाला. म्हणजे आजचा हा दिवस जो पत्रकारांचा दिवस आहे, वर्षभर पत्रकार समाजासाठी काम करत असतो. आपल्या यशस्वी आयुष्याचा काही काळ त्या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून समस्या मांडून, प्रश्न मांडून, प्रशासन असेल, शासन असेल यांना जागं करण्याचा किंवा त्यांच्या त्या निदर्शनात आणून देण्याचं काम करत असतो, कर्तव्य बजावत असतो. आणि असा हा दिवस जो पत्रकारांसाठी खास करून या ठिकाणी साजरा होतो, त्याचं महत्त्व, त्या प्रसारमाध्यमांचं महत्त्व, वृत्तपत्राचं महत्त्व जाणून या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून हा कार्यक्रम मंडणगडमध्ये घेण्यात आलेला आहे. यासाठी मी सर्वप्रथम आमच्या संपूर्ण पत्रकारांच्या वतीने आपलं मनपूर्वक अप्पासाहेब आभार मानतो. आपल्या संपूर्ण टीमचे या ठिकाणी पक्षाचे देखील आभार मानतो की आपण या ठिकाणी हा कार्यक्रम छोटेखानी घेतलेला आहे. निश्चितच या कार्यक्रम जरी छोटेखानी असला तरी त्यामागील जो विचार आहे तो फार महत्त्वाचा आहे, मोठा आहे. आणि तो विचार, ही प्रोत्साहन, आपण दिलेली ऊर्जा निश्चितच भविष्य काळामध्ये वर्षभर आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आम्हाला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आणि आमचा हा दिवस आपल्यासह, आपल्या संपूर्ण कुटुंबासह, या ठिकाणी पक्षीय कुटुंबासह आपण साजरा करताय, त्यासारखं आम्हाला समाधान आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. विनंती करतो आपण मामा